हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला काल बोलली होती की आज मला ज्या विषयावर बोलायचं आहे, जे मी काल बोलणार होती त्या विषयाला मी आज घेऊन येणार आहे आणि आज तो मी विषय घेऊन आली आहे. अरे मी हे काय बोलते पण समजलं आहे. तुम्ही जर कालचं माझं पॉडकास्ट ऐकलं असेल तर तुम्हाला कळलं असेल मी काय बोलते. सो जाऊ दे ते सगळं. आपण आता हे बिस्तावण्यामध्ये वेळ नको घालूया आणि डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया. बाई मुद्द्यावर या, जी मुद्द्यावर ये. सो लेट्स बिगिन विथ द पॉडकास्ट. तर आजचा विषय असा आहे की आता तुम्ही सगळ्यांनीच तो इंटरव्ह्यू किंवा रील पूर्ण इंटरव्ह्यू, काही जणांनी पूर्ण इंटरव्ह्यू बघितला असेल, काही जणांनी त्या जे क्लिप्स व्हायरल होत आहेत किंवा क्लिप्स जे सर्क्युलेट होत आहेत ते बघितले असतील. महिन्याचा आत्ताच एक इंटरव्ह्यू झाला मज्जावर. तर ते क्लिप्स काही हे होत आहेत. तर मी तो सगळा इंटरव्ह्यू बघितला. ऑब्व्हियसली मला पॉडकास्ट करायचं आहे म्हटल्यावरती मी तो इंटरव्ह्यू पूर्ण त्याची छानबीन केली आणि मला एकंदरीतच असं वाटलं इंटरव्ह्यू वॉज ओके लाईक मायना इन दॅट इंटरव्ह्यू वॉज ओके. मला असं काही खूप वियर्ड वाटलं नाही तिचं वागणं बोलणं त्यामध्ये. पण बेसिकली मला असं जाणवलं की रोस्ट हा म्हणजे पर्टिक्युलरली ह्या इंटरव्ह्यू बाबतीतला रोस्ट किंवा रिॲक्शन मायनावर न होता त्या इंटरव्ह्यूअरवर झालं पाहिजे. म्हणजे इतकी बकवास, इतकं म्हणजे असं वाटत होतं की तिला काहीतरी पेड पार्टनरशिप वगैरे केली आहे तिने किंवा तिला पैसे मिळाले आहेत आणि तिला तिच्या बाजूने किंवा तिची इमेज, मायनाची इमेज क्लीन करण्याचं काहीतरी तिच्यावरती जबाबदारी सोपवली आहे असं मला एकंदरीत वाटलं. आणि तुम्हाला आजचा जो रोस्ट आहे, आजचं जे रिॲक्शन आहे ते मोर ओव्हर त्या इंटरव्ह्यूअरवर केलेलं असं वाटू शकतं. कारण मला तसंच वाटलं की सुरुवातीपासून एकतर त्या बाईला मराठी शिकण्याची अत्यंत गरज आहे. इंटरव्ह्यू, सोशल मीडिया आणि हे पत्रकार जे काही होत आहेत ना, मग मला असं वाटतं की पत्रकारांच्या भाषेचं स्टँडर्डच आता कुठेतरी या सोशल मीडियामुळे हे जे छोटे मोठे जे चॅनल्स ओपन होत आहेत आणि मग त्यांना मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर वगैरे हे जे गोळा करत आहेत, ऑफकोर्स असं काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल टाकून आणि असं तसं हे जे कल्चर आलं आहे इंटरव्ह्यूजचं वगैरे, आणि त्यासाठी कोणीही चालतं त्यांना, त्यासाठी त्यांना खूप असं काहीतरी भाषेमध्ये निपुण वगैरे पूर्वी जे क्रायटेरिया असायचे पत्रकारितेचे ते आत्ता मॅटर करत नाहीत. सो त्याच्यामुळे हे अशा लोकांचा आता निभाव लागू लागला आहे आणि असे लोक येऊ लागले आहेत पत्रकार म्हणून जे स्वतःच इतके आणीपाणी आणि इतकं अशुद्ध बोलतात. इतक्या गोष्टीमध्ये त्यांचे स्वतःचीच त्यांना इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. तर रिअली ह्याच्यावरती थोडा विचार केला पाहिजे की इंटरव्ह्यूअर कसा आहे आणि तो केपेबल आहे का, तो किंवा ती, आणि तिची भाषा कशी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कोणी लल्लन टॉप चे इंटरव्ह्यूज किंवा लल्लन टॉपला बघत असाल तर त्यांच्यामध्ये सौरभ द्विवेदी जे आहेत, जे इंटरव्ह्यू घेतात, तर त्यांचा अभ्यास बघा, त्यांची इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत बघा, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व बघा. जेव्हा त्यांना इंग्लिश बोलायला सांगितलं जातं, जेव्हा ते इंग्लिशमध्ये बोलतात तेव्हा इंग्लिशमध्ये किती व्यवस्थित त्यांचं बोलणं असतं. हिंदीमध्ये तर म्हणजे वादच नाही. आणि ते एक्झाम्पल्स, त्यांची जी स्टाईल आहे ओव्हरऑलच, म्हणजे ते एखाद्या गोष्टीला तुम्हाला क्लासिक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सुनील शेट्टीचा इंटरव्ह्यू बघा त्यांनी घेतलेला आणि तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे समोरच्या माणसाचा किती डीप स्टडी करतात, किती अभ्यासपूर्वक इंटरव्ह्यू असतो, त्यांना कसं एंगेज करायचं, कसा एंगेजिंग इंटरव्ह्यू करायचा ह्याचं स्किल आहे. भाषेमध्ये तर वादच नाही आणि इतकं मस्त आणि इतकं गुंतवून ठेवतात आणि आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. हे जे स्किल आहेत ना, ह्याची तुलनाच होऊ शकत नाही या जोकमत आणि जोकसत्ता आणि हे जे थुकरट कोणतरी फाजश्री आणि हे मज्जा बिज्जावाल्यांशी. लिटरली म्हणजे जोकमत आणि जोकसत्ताचं तर म्हणजे खरंच त्यांनी स्टँडर्ड ठेवायला पाहिजे होतं. बट आय डोंट नो वाय की ते तर एकदमच त्यांचं स्टँडर्ड घसरलेलं आहे. आणि हे बाकीचे तर हे जे चॅनल आहे ते यूट्यूब पत्रकारिता आपण ज्याला म्हणतो, तर हे मज्जा वगैरे ह्यांच्याकडनं तर आणि कायच अपेक्षा आपण ठेवणार. लिटरली म्हणजे
खरंच त्या बाईला तिला तिचं म्हणजे बोलणं वागणं आणि तिचं जे ते कवरिंग अप सगळं काही होतं ते बघून मला तिलाच रोस्ट करावं असं वाटत होतं. बाकी मैनाचं तर ती शी इज ऑलवेज बीन लाईक दॅट. तिला सगळं पढवलेलं असतं आणि तिला सगळं काही तिला शिकवून आणलेलं असतं. बेसिक जे क्वेश्चन असतात, क्वेश्चन्स खूप रिपिटेटिव्ह असतात, तेच 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 बोलायचं असतं. त्याच्यामुळे ते तिला पाठ झालं आहे की हा प्रश्नाला कसं हँडल करायचं, टॅकल करायचं. आणि 2-3 तर म्हणजे तेच तेच क्वेश्चन्स असतात, सेट क्वेश्चन्स. थोडं इकडे तिकडे शब्द इकडे तिकडे फिरवलेले असतात, बट मतितार्थ तोच असतो. सो शी नोज हाऊ टू हँडल इट. आणि बाकी जे काही ॲक्टिंग स्किल्स वगैरे तर त्याच्यामध्ये तर ती आहेच मैना. तिला लहानपणापासून तेच त्याच्यावरच फोकस केला गेला आहे. तिला सांगितलं गेलं आहे, तिच्यामध्ये ते इन्कल्केट केलं गेलं आहे, तिच्यामध्ये ते रुजवलं गेलं आहे. तर ऑब्व्हियसली ती त्या गोष्टी करणारच आहे. म्हणजे जसं की तिला 1 मिनिटमध्ये एक्सप्रेशन्स चेंज करायला सांगत होते. मूड जसं सांगणार की हस, रड, रागव, चीड, अशा ह्याच्याप्रमाणे मूडप्रमाणे फटाफट एक्सप्रेशन्स चेंज करायचे वगैरे. तर जे मूल लहानपणापासून अगदी पाळण्यात असल्यापासूनच ती गोष्ट करत आलं आहे किंवा त्याच्यावरती त्या गोष्टीचा प्रभाव पडत आला आहे, आईवडील टाकत आले आहेत, तर ऑब्व्हियसली ते तिच्या आता बाय हात का खेळ झाले, ती आरामात त्या गोष्टी करते. आणि दुसरी गोष्ट, हे वागणं किंवा तिचं जे वागणं वगैरे जे लोक म्हणतात ते मला एकंदरीतच असं वाटतं की ते तिचं नसून, तो तिचा दोष नसून तिच्या आईवडिलांचा दोष आहे. मला लिटरली आज मी काल रात्री झोपताना मी एक रील बघितली त्या योमयोमची. आणि त्या योमयोमचं म्हणजे अक्षरशः पादणं कॅप्चर केलं गेलं आहे. आणि त्याच्यावरती त्याची आई असं हां करतोय येते त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत आहेत, आता येते, करतोय, तो कार्यक्रम चालू आहे वगैरे, हे सगळं टाकलं. आणि त्याचा बाप म्हणजे मी त्याला तर म्हणते, त्याने तर अक्षरशः म्हणजे बाजार केला आहे त्या मुलांना. एकामागे एक फॅक्टरी काढली आहे त्याने, कमाईची छपाई मशीन प्रोड्यूस केली आहे. पहिलीकडनं कमी पडतंय तर आता दुसऱ्याला तो हे करतोय, छापतोय दुसऱ्यावर. अक्षरशः हे मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि मुलांचं काही म्हणजे फेम किंवा त्यांचं बालपण विकणंच आहे. तर असे आईवडील लाभल्यानंतर, असे बालपण विकणारे, आपल्या मुलांचं बालपण काय, मुलांचं अस्तित्व विकणारे आईवडील लाभल्यानंतर अशा मुलांकडनं काय अपेक्षा करू शकतो आपण? हे त्यांच्या घरातच आहे, हे त्यांच्यावर हेच संस्कार झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्या मुलांचा काहीच दोष नाही आहे. दोष कोणाचा आहे तर तो आईवडिलांचा दोष आहे. त्यांना कुठे थांबावं, कुठे काय दाखवावं, जस्ट बिकॉज लहान मुलांच्या रील्सवरचे कॉमेंट सेक्शन ऑफ असतं किंवा ते यूट्यूब पॉलिसी प्रमाणे तुम्हाला ऑफ ठेवावं लागतं. बट दॅट टू काही लोक पक्के शाणे आहेत. जसं की आपण नन्नूच्या बाबतीत बघतो, त्या डुकरेच्या मुलीच्या बाबतीत, तो नाही कॉमेंट सेक्शन ऑफ ठेवत. जर ते कोणी कंप्लेंट केली आणि जर ते रेज झालं आणि यूट्यूबला कळलं तर ते ऑफ होतं, बट ऑटोमॅटिकली ते ऑफ होत नाही. देर इज अ ऑप्शन विच यू हॅव टू सिलेक्ट की इज दिस व्हिडिओ मेड फॉर किड्स ऑर नॉट. आणि इफ यू सिलेक्ट मेड फॉर किड्स तरच ते ऑफ होतं. आणि हा कौरव ते मुद्दामून ऑफ ठेवतो, रादर तो ऑप्शन सिलेक्ट करतो, कारण ह्याला माहिती आहे की लोक अक्षरशः कॉमेंटमध्ये ह्याला जोड्याने हाणतील. इतका खाली पडलेला माणूस आहे हा. म्हणजे काय ती रील होती आणि काय ती बायको, पण ती तर कधी न मिळालेली, हपापलेली. म्हणजे जे आपण म्हणतो ना, ज्या व्यक्तीला कधी आयुष्यात बघितलं नाही अशी गोष्ट अचानक मिळाल्यानंतर, जॅकपॉट लागल्यानंतर कसं वेडापिसं व्हायला होतं आणि काय वाटेल ते करायला तयार होतं. आणि त्याचे पूर्ण त्याची पूर्ण पर्सनॅलिटी किंवा त्याचं पूर्ण व्यक्तिमत्वच चेंज होतं. तसं काहीसं त्या मैनाच्या आईच्या बाबतीत झालेलं आहे. तिने आयुष्यात म्हणजे फुरगण्याची माधुरी ह्याच्या पलीकडे तिचं आयुष्य कधी गेलं नाही. तिचं गावचं घर तिने कधी काही असं लक्झरी किंवा आयुष्यात कधीच काही असं बघितलेलं नाही. लिटरली आजचा पण तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघाल तर लिटरली त्याच्या मामाचं घर दाखवलं आहे, कौरवच्या मामाचं घर. आणि ते त्यामध्ये कसं म्हणजे त्यांची वाडी आणि किती छान आणि असं सुंदर, फुरगणं फेल आहे. तर अशा बाईला
अचानक असं एकदम काहीतरी असं एक्सपोजर लाभल्यानंतर ती बाई नॅचरली जसं त्या मेंटॅलिटीच्या त्या टाईपच्या बायका जसं वागतात तसंच तिचं वागणं आहे आणि त्यामुळे ती मुलगी तशी झालेली आहे. कारण घरी आईवडिलांचं तसं तिच्यावरती संस्कार झालेले आहेत. आईवडिलांनी तसं तिला रेज केलेलं आहे, तिला वाढवलेलं आहे. सो मला ऑल इन ऑल असं वाटतं की ह्याच्यामध्ये महिनेचा फार कमी हे आहे. म्हणजे तिला आपण पूर्णतः नाही, फक्त 1%च दोषी मानू शकतो किंवा रादर ती दोषी नाहीच आहे. दोष कोणाला द्यायचा तर सर्कमस्टन्सेसला आणि तिला लाभलेल्या आईवडिलांना आणि ओव्हरऑलच तिला लाभलेल्या जीवनशैलीला आपण दोष देऊ शकतो. सो कमिंग बॅक टू इंटरव्ह्यू, तर त्याच्यामध्ये पहिलेच ह्याच्यामध्ये ती स्टेटमेंटमध्ये ती म्हणाली की मला पुरस्कार भेटला आणि मी जिथे पण माझं नॉमिनेशन होतं मला तो पुरस्कार भेटतो, ते बक्षीस भेटतं. तर मुळात तिच्या डिक्शनवर, तिच्या भाषेवरती खूप काम करण्याची गरज आहे. नुसतं ॲक्टिंग स्किल्स असणं आणि आपल्या भाषेचा अभिमान असणं की आपल्या भाषेत काम करते, मराठीत काम करते, पण ते मराठी किती चुकीचं बोलते ती, किती म्हणजे त्याच्यामध्ये कोणी करेक्शन पण नाही करत आहे. कारण कोणी करेक्शन करणारं तेवढं कोणाची ती लेवलच नाही आहे ना, इंटरव्ह्युअरची लेवल आहे. कारण इंटरव्ह्युअरची पण भाषा एकदम आणि पाणीवालीच होती आणि आईची भाषा मुळात तशी असल्यामुळे तिला कोण करेक्ट करणार. आणि आईचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे तिच्यावर. कारण आईचं कुठेतरी ते अधुरं स्वप्न, मे हिरोईन हूं, मी फुरगण्याची माधुरी हूं, तर ते कुठेतरी अर्धवट राहिल्यामुळे आईने हिच्या थ्रू आई ते कंप्लीट करते. पण आईचीच भाषा अत्यंत अशुद्ध असल्यामुळे तिला त्या मुलीमध्ये किंवा मुलगी चुकीचं बोलते हे रिअलाइजच होत नाही आहे, रादर कोणालाच होत नाही आहे. कारण सगळ्यांचाच उल्हास आहे, सगळंच आनंद आहे. जसं मी आता म्हटलं तसंच की सगळे ते एक वेगळा त्यांचा एक सेटअप आहे. फक्त मला आठवतं आणि मला ते चांगलं आठवतं कारण ती फक्त गोष्ट पॉईंट आऊट करणारी व्यक्ती म्हणजे सुकन्या मोनेताई होत्या. त्यांनी पॉईंट आऊट केलेलं की ही खूप अशुद्ध बोलते आणि तिची आई पण अशुद्ध बोलते. त्या लिटरली त्या फुरगण्याच्या माधुरीला तोंडावर बोलल्या होत्या की तू खूप अशुद्ध बोलतेस, तुझं बोलणं सुधार, म्हणजे मुलीचं बोलणं सुधारेल आणि तुझं चांगलं झालं की तू तिला शिकवशील. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुमचं वाचन खूप असलं पाहिजे. आता हे जे दिग्गज कलाकार वगैरे जे होतात, आता जसं मी तुम्हाला इवन द्विवेदीजींचं उदाहरण दिलं, तर ते एक ड्रामा स्कूल किंवा हे म्हणजे हिचं जे म्हणतात ना की नॅचरली आणि लहानपणापासूनच म्हणजे ते तिच्यामध्ये आहे वगैरे, हां ते असतं, एक गोष्ट वेगळी आहे की कोणाला लहानपणापासूनच म्हणजे जन्मतःच ते कलागुण अंगी असतात, पण त्या कलागुणांना जोपासायचं असतं. जर तुम्ही त्यांना ते नाही त्याला अजून पॉलिश केलं, त्यांना पॉलिश करायचं असतं, अजून त्याच्यात बदल घडवत जायचे असतात, पॉझिटिव्ह चेंजेस आणायचे असतात, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काळानुसार बदल करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट आणायला लागते, तुम्हाला कंटिन्युअसली शिकत राहावं लागतं. नुसतं म्हणजे हां तुमच्या अंगात ती कला आहे, तो गुण आहे, तर त्याला अजून कसं एनहॅन्स करायचं ते जो करतो ना तोच म्हणजे काहीतरी सक्सेसफुल पुढे जाऊन होऊ शकतो. नाहीतर ती वाढ, ती ग्रोथ कुठेतरी खुंटते. आणि तसंच ह्या महिन्याच्या बाबतीत होऊ शकतं जर हे असंच चालू राहिलं तर. म्हणजे तिने ज्या चुका आहेत किंवा जे तिचे फ्लॉज आहेत त्याच्यावर तिने काम नाही केलं आणि इग्नोर केलं आणि चालतंय ना, मिळतंय ना काम. आता तर तुम्ही बघितलं तर तिची गाणी वगैरे जी काही ती करते ती कधी येतात आणि कधी जातात हेही कोणाला माहिती नसतं. मूवीजचं म्हणाल तर मूवीज पण हाच कौरवच उगाचच गवगवा करतो, उगाचच नुसता हाच ह्याच्याच दृष्टीने जितके तो हातपाय मारता येतील, जितकं काही करता येतील, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अक्षरशः फ्री पासेसपासनं घरी तो कोणी आलं तरी त्याला ते प्राईमवर लावून देणं आणि तोच मूवी बघत जबरदस्ती तिथे तो कोणी नसेल तरी तो मूवी लावून ठेवणं जेणेकरून एक व्ह्यू जाईल असं. गाणी पण ते लोक आतल्या आतमध्ये स्वतःच सर्क्युलेट करतात, स्वतःच कितीतरी वेळेला बघतात. काही जणांचं तर मी असं ऐकलं आहे की हे लोक एक टीम क्रिएट करतात आणि
ते लोक पेड टीम असते आणि ते लोक कंटिन्युअसली त्यांचे रील्स वगैरे ते बघून वगैरे त्यांना जास्तीत जास्त रीच मिळवून देतात. तर असे खूप प्रकार करतात आणि हे कौरवचं तर आपण वेळोवेळी बघितलं आहे. तो येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांना कोणालाही, इव्हन आता त्या मज्जावालीला पण सांगून ठेवलं होतं तिच्या मूवीची ती तारीफ करायला, तो पत्रवाला मूवी घरवाला. तर त्याच्यावरती तिने पण तू सॉलिडच काम केलं, तू भारीच होतीस, त्याच्यामध्ये तुझी सॉलिडच ॲक्टिंग होती, तू रडली कशी. आता त्या रडण्यावरती तर मला नेहमीच आक्षेप आहे, कारण ते फिलिंग्स किंवा ती गोष्ट एखाद्या वेळेला येते, त्या सीनपुरती येते, पण प्रत्येक वेळेला ती व्यक्ती रडते त्याचा अर्थ ते तिच्या मनातनं नाही आलेलं आहे. तिला तर तसं म्हणजे अक्षरशः इतकं हॅमर केलं आहे आणि इतकं तिच्या नसात ती ॲक्टिंग घुसवून ठेवली आहे की कोणीही म्हटलं रड तर रडायचं, हस की हसायचं. हे बाय डिफॉल्ट ते लोक करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे ती जे सांगत होती की गाणं लावून द्यायचं आहे डायरेक्टर आणि मग ते गाणं ऐकून आम्हाला रडू यायचं. एखादं गाणं वगैरे ऐकून एखाद्या वेळेला रडू येऊ शकतं किंवा तुमचे काहीतरी त्या गाण्याशी इमोशन्स अटॅच्ड असतील तर तुम्हाला रडू येऊ शकतं. बट अदरवाईज एवढ्या लहान मुलीला अननेसेसरी असं का रडायला येईल. म्हणजे बाबा थांबणार रे तू ते गाणं, तर ते गाणं ऐकून हिला का रडायला येईल. हिने काय रिलेट केलं हिच्यावर ही वेळ कधी आलीच नाही आहे की बाबा थांबणार आहे तू. कारण बाबा नको तिथे बाबा जाणार आहे तू असं म्हणायची वेळ येत असेल. कारण बाबा तर लोमत्यासारखा नेहमी असतोच तिकडे. त्या दिवशी पण होता तिथे. मला म्हणजे माहिती होतं ऑब्व्हियसली तिला कोण घेऊन येणार तिथे, पण तिथेच बसलेला असतो. इंटरव्ह्यू चालू असेल ना तिथे समोरच बसलेला असतो, कारण मध्येच काहीतरी होतं तर त्या इंटरव्ह्यूअरने त्याला विचारलं तेव्हा त्याचा आवाज आला, तो बरोबर. तर तो हो ना काकू बरोबर येस 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 लेट्स गो मायना. तर तो वाला आवाज तर मी म्हटलं इथेच बसलाय. त्यानंतर हिला असं विचारण्यात आलं की तुला फ्रेंडशिपमध्ये कुठली गोष्ट नको वाटते, तर मायनेने एकदम टिपिकल फिल्मी उत्तर दिलं की सॉरी आणि थँक्यू. तर अँकर लगेच ओ वाव किती गोड उत्तर, कसं सुचलं ग, किती हुशार आहेस तू, खरंच मला पण असं वाटतं. एकतर मला ना कळतच नव्हतं की ती अँकर स्वतःला त्या वयाची समजते की मायनेला स्वतःच्या वयाची समजते. कारण प्रत्येक वेळेला तिचं असं म्हणणं होतं की अरे हो तुला पण असं वाटतं, ॲक्च्युली मला पण असं वाटतं यार, म्हणजे मला असं वाटत होतं की फक्त मलाच असं वाटतं पण तुला पण मायना असं वाटतं. ऐकून मला खूप बरं वाटलं. अरे त्या महिन्याच्या वयात आणि तुझ्या वयात काय फरक आहे की नाही, तुम्ही एकाच पातळीवर आहात का. बौद्धिक पातळी एकच आहे का तुमची. म्हणजे जर असं असेल तर मग त्या महिन्याची बौद्धिक पातळी मग म्हणायला लागेल की खरंच यू कॅनॉट डिनाय जे अँकर म्हणत होती की असं म्हणतात की ही खूप अतिशहाणी आहे, खूप मॅच्युरिटी आहे, खूप मोठ्या माणसांसारखी वागते वगैरे. तर मग ते खरंच आहे आणि हे तू एक्सेप्ट केलेस इनडायरेक्टली प्रत्येक गोष्टीला तिच्याबरोबर रिलेट करून, राईट. आणि जर तसं नाही आहे तर तुझी बौद्धिक पातळी खूपच डाऊन आहे. म्हणजे तू बालबुद्धी आहेस, अँकर जी कोण आहेस ती है ना पितळे, तर ती तुझी हे बुद्धी थोडी हे आहे लहान मुलांची आहे, त्याच्यामुळे तुझं तिच्याबरोबर मॅच होत आहे. अरे म्हणजे लिटरली प्रत्येक गोष्टीमध्ये अरे तुला पण असं कधीतरी वाटत असेल ना, म्हणजे मला पण असं वाटतं, तर मला नेहमी वाटायचं पण आज तू बोललीस ना तर मला असं वाटलं की हश म्हणजे मी एकटी नाही आहे. अरे तिचं वय काय, तुझं वय काय, बापरे. म्हणजे मी बोलली ना सच अ फेलियर, म्हणजे इतकी फेलियर आहे ना ती व्यक्ती, ती पितळेबाई. म्हणजे इतकी म्हणजे गंजलेलं लोखंड येते. तिचं नाव गंजलेले लोखंडे असं ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. बुद्धीला गंज चढलाय तिच्या. राहिला प्रश्न ते वाव आणि ते सॉरी थँक्यूचं वालं तुला कसं एवढं डोक्यात आलं, तर तो शाहरुख खानचा फेमस डायलॉग आहे, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. शाहरुख खानचाच आहे ना, कोणाचा तरी आहे. तर तो फेमस डायलॉग आहे, इट्स अ फिल्मी डायलॉग आणि तो तिने सहज आठवला म्हणून रेटवला. तर त्याच्यामध्ये वाव तुला कसं सुचलं, तर तिला काही नाही सुचलं, फिल्मी आहे ती. देन तो पार्ट जो खूपच जास्त त्याचं रील व्हायरल झालं, जो की त्या मैत्रिणीचं वगैरे तिने सांगितलं की माझी मैत्रीण आणि मला ती खूप बुली करते वगैरे. तर एवढ्या लहान वयामध्ये बुलिंग वगैरे इतके म्हणजे ही कॉन्सेप्ट माहिती असणं इज अ ग्रेट थिंग. म्हणजे अगेन इट प्रूव्स दॅट ती वयाच्या मानाने खूपच जास्त पुढे गेलेली आहे.
आणि त्याच्यावरती पण म्हणजे ठीक आहे, लहान वयामध्ये ते पण अगेन मी तिला बेनिफिट ऑफ डाऊट देते की तिला वाटलं असेल की तिला काहीतरी असं कॉर्नर केलं जाते किंवा मैत्रिणी ते लहान मुलांमध्ये पण असं असतं की आई मला घेत नाहीत किंवा मला असं ते लोक त्यांच्यामध्ये सामील करून नाही घेत वगैरे. तसं तिला ते नीट पुटअप करता आलं नसेल, पण तिच्या म्हणण्याचा अर्थ तो असेल, लेट्स अज्युम दॅट. पण हिचं काय, ह्या अँकरचं काहीतरी वेगळंच चाललेलं. अगेन हे अँकर तिला एकदम सिमिलर पातळीवर आणूनच एकदम मी तुला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊ का, म्हणजे असं असू शकतं ते काहीतरी ती वेगळ्या ह्याच्यातनं जात असेल, तिच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं चालू असेल. अगं बाई, म्हणजे काय, ती पण मुलगी काहीतरी 2री-3रीलाच असणार ना, पण तिच्या लाईफमध्ये काय वेगळं चालू आणि काय फेज असेल आणि काय असेल. काय बोलतेस काय तू, बरी आहेस ना, हां गंजलेली लोखंड. आणि काय तर म्हणे की मला किती दिवसापासून ना एक प्रश्न ना बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात आहे, मी नेहमी विचारेन म्हणते. आजच माझ्या डोक्यात आला, सकाळीच माझ्या डोक्यात मी असं विचार केला. तू आता म्हणालीस की मी किती दिवसापासून माझ्या डोक्यात आहे, मी किती दिवसापासून विचार करून ठेवलाय, आता म्हणते आजच सकाळी माझ्या डोक्यात आला. अगं डोकं आहे की खोकं, गंजलेलं लोखंड, हां येडीबाई. म्हणजे खरंच यार, एकापेक्षा एक नमुने आहेत. काय कळतच नव्हतं की आता कोणाला रोस्ट करू, हिला की तिला. पण मला जास्त अगेन त्या महिन्यापेक्षा हीच डिफेक्टिव्ह वाटत होती. मला असं वाटत होतं हिलाच घेतलं पाहिजे आडवा उभं. पागल कुठची काय बडबड करत होती आणि काय लिटरली म्हणजे इतकं म्हणजे लाल करत होती ना, आणि इतकं चढवत होती. आणि बेस्ट आहे तू, सॉलिड आहे तू, मस्त आहे तू, काय उत्तरं दिली आहे, आय एम इम्प्रेस्ड, आय एम दिस, आय एम दॅट, माझी तारीफ कर. आणि तुला कसं वाटलं, अरे यार बोल ना, माझ्याबद्दल बोल ना, मी तुझा फर्स्ट टाइमच इंटरव्ह्यू घेतला ना. अरे भाई, तिचा इंटरव्ह्यू आहे, तू इंटरव्ह्यूअर आहे, ती कशाला तुझी तारीफ करेल. तिला स्क्रिप्टमध्ये किंवा तिला ते मेंटली प्रिपेअर करून नाही आणलंय की तुझी तारीफ तिला करायची आहे. आणि गिव्हर अ ब्रेक मॅन, म्हणजे थोडं तिला काहीतरी हे विचार करायला तरी वेळ दे. अचानकच तू तिच्या डोक्यावर बसली, इंटरव्ह्यू संपल्या आता माझ्याबद्दल 4 शब्द बोल, म्हणजे काय बोलणार ती. आणि ज्याला बोलायचं आहे, ज्याला जेन्युइनली छान वाटलं ती बोलली, छान वाटलं, खूप मजा आली मला, ठीक आहे ना. अजून काय तू एक्सपेक्ट करते की तुझे काय तारीफ के पूल बांधायचे तिने. काय अजिबच इंटरव्ह्यूवर होती यार. आणि काय तर म्हणे की ती मायना असं सहज बोलता बोलली की माझं मॅथ्स एवढं छान नाही आहे म्हणून. तर बोलते हां मॅथ्स काय एवढं छान नसलं तरी पण चालतं, असं काय नाही, सगळ्यामध्येच आपण एक्सपर्ट असलं पाहिजे असं काही नाही आहे. ओके, दॅट इज फेअर इनफ, म्हणजे ठीक आहे ते स्टेटमेंट बरोबर होतं. पण त्याच्यानंतर जे काही बोलली की मॅथ्स काही आयुष्यभर, म्हणजे खरं ना मॅथ्स काहीच कामाला येत नाही, पुढे आयुष्यात काही काम नसतं मॅथ्सचं, पण आपल्याला शिकावं तर लागतंच. म्हणजे रिअली तुझ्यासारखी डम जिला काहीतरी कसं तरी करून घुसडली आली काहीतरी मज्जामध्ये आणि जॉब मिळाला आणि ती आता काहीतरी करते, ठग लाईफ इकडे तिकडे येडेचाळे करते आपलं गंजलेल्या लोखंडाचं डोकं घेऊन. पण म्हणून त्याचा अर्थ असं नाही होत की तू काहीही स्टेटमेंट करशील, काहीही बोलशील, कोणाच्या मुलांना काहीही सांगशील. अगं बाई जाऊ देता ना, खरंच काय चाललंय हे भगवान. मुझको किसको क्या करना है, मेरा एम किसको रोस्ट करना है, लिटरली असं वाटायला लागलंय मला. काय तर म्हणे मॅथ्सचा काही उपयोग नाही आहे आयुष्यामध्ये, मॅथ्स शिकून काही उपयोग होत नाही, काही कामाला बिमाला येत नाही, फक्त तुम्हाला आकडेमोड आली बस. भाई रेन देतो तू ना, खूपच म्हणजे तुझं आता मला वाटतं तुझी तर लेवल बौद्धिक क्षमता आता त्या मायनाच्या पण खालची आहे, नाहीच आहे, पूर्ण सडलंय गंजलंय. त्याला जरा काहीतरी करून घे आणि काहीतरी अँटी फंगस असं मारून घे. काय वाटेल ते बोलत होती बावळडबाई. आणि ती पुलावची रेसिपी झाली त्याच्यामध्ये पण एवढं इम्प्रेस्ड, आय एम सो इम्प्रेस्ड, खरंच एवढं इम्प्रेस्ड. म्हणजे खरं आजकालच्या ह्या वयामध्ये मुलांना म्हणजे तेजपत्ता माहिती असणं, एकतर ते तेजपत्ता नसतं बाई. मी बोलली ना, ह्या लोकांना ना स्वतःलाच सुधारण्याची खूप गरज आहे. ऑब्व्हियसली असं एक चंद डोक्याचा दुसऱ्या मंद डोक्याचा हे उद्धारच करणार ना. चंद डोक्याची व्यक्ती मंद डोक्याच्या व्यक्तीला अजून चढवणारच ना. तसं झालेलं आहे. चंद मंदची तारीफ करते, मंद चंदची तारीफ करते. काय तर म्हणे की तेजपत्ता हिला माहिती आहे तेजपत्ता आहे. ते तेजपत्ता नसतं, मराठीमध्ये त्याला तमालपत्र असं म्हणतात, तमालपत्र.
त्याच्यावरती तारीफ चाललेली आणि अक्षरशः म्हणजे हिने त्या पुलावचा पुलाव करून टाकलेला, तिकडे खिचडी भात करून टाकला. इतके वेळेला ते पुलाव 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 असं वाटत होतं कुठून तरी दुष्काळग्रस्त भागातनं आली आणि हिला कधी खायला नाही मिळालं या गंजलेल्या लोखंडाला. इतकं म्हणजे मला देशील ना खायला, मला बोलवशील ना, तू करशील ते मला नक्की बोलव. शेवटपर्यंत त्या पुलावच्याच मागे त्याचा पुलावचा रायता फैलावून ठेवला हिने. दे बाई एकदाचं तिला दे आणि शांत कर. कधी नाही ते पुलाव कधी नाही खाल्ला असं वाटत होतं की तिला पुलावचे डोहाळे लागले की काय. जसं मैना बोलली की तिला पुलाव बनवता येतो, ही तो तिच्या हात धुवून मागेच लागली की मला पुलाव खायला घाल, मला पुलाव खायला घाल. मला वाटतं तिथून संपल्या लगेच पुलाव खायलाच बसली असेल कुठेतरी जाऊन. आणि हिला फार वाईट वाटतं कॉमेंट्स बघून. आणि त्या कॉमेंटवरून मला आठवलं मागेच एक इंटरव्ह्यू झालेला, त्याच्यामध्ये या कौरव आणि वेट्टाने फुरगाणाच्या माधुरीने सांगितलेलं की आम्ही तिला एकदम लांब ठेवतो, तिला काही बघायला देत नाही, तिचं काही म्हणजे ती कॉमेंट्स वगैरे ती वाचतच नाही, कारण का आम्ही तिच्यापासून लांब ठेवतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून तिला फक्त सांगितलं की तू तिला जेवढं करायला सांगितलं तेवढंच ती करते आणि आम्ही ते सोशल मीडियावरती विकतो. बट आम्ही तिला कॉमेंट्स वगैरे वाचायला देत नाही, तिला बघायला देत नाही. त्याच्यावर आम्ही छान छान रिॲक्शन असतील तेवढं तिच्यापर्यंत आम्ही पोचवतो, तिला प्रत्यक्षात आम्ही नाही बघायला देत, असं ह्यांनी सांगितलेलं. आणि ह्याच्यामध्ये ती म्हणते की चक्क मी खूप रील्स बघते, मी खूप सगळं वाचते आणि मला माहिती आहे मला अशा कॉमेंट्स येतात असं तसं आणि मला त्यासाठी मेंटली प्रिपेअर केलं आहे वगैरे. माय गॉड, म्हणजे अगेन आईवडिलांनी काय करून ठेवलं आहे त्या मुलीचं. म्हणजे ह्या वयामध्ये तिला ह्या सगळ्या अशा गोष्टीसाठी मेंटली प्रिपेअर करणं म्हणजे किती लेवलवरती तिचं मानसिक शोषण हे तिचे आईवडीलच करतायत. की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तू इग्नोर कर, पण तू कमवत राहा, कारण तू ह्या गोष्टीचा तुझ्यावर अफेक्ट झाला, तुझ्यावर असर पडायला लागला तर तुझं काम थांबेल आणि काम थांबलं, तुझ्या कामावर असर झाला की इव्हेंच्युअली आपल्याला मिळणारा पैसा थांबेल आणि येतो नाही चॉलबे. म्हणून मग तिला त्या गोष्टीसाठी ह्या लोकांनी मेंटली प्रिपेअर केलं आहे हे ती स्वतः म्हणाली आहे. आणि त्याच्यात ही इंटरव्ह्यूअर अगेन की अरे मला तर खूप असं वाटतं की असं का बोलतात लोक, तुम्हाला माहिती नाही. हिचा प्रॉब्लेम काय आहे, प्रत्येक गोष्टीला आपलं ती व्यक्ती कशातनं जात असेल, त्या व्यक्तीच्या काय भावना असतील, तिची काय सिच्युएशन असेल. अरे कसली सिच्युएशन, कसलं काय, कशातनं जाते, एवढीशी ती तिसरीतली मुलगी ती कशातनं जात असेल आणि कशातनं काय होत असेल तिचं. आणि सोशल मीडिया बंदच व्हायला पाहिजे का असं वाटतं का तुला? अरे सोशल मीडिया नाही बंद व्हायला पाहिजे, तुमच्यासारखे थिल्लक लोक जे आलेत ना सोशल मीडियावर ते बंद व्हायला पाहिजे. तुमच्यामुळे घाण झाली आहे. म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचं चांगलं आणि वाईट बाजू असते, तर सोशल मीडियाची चांगली बाजू पण आहे की बरंच काही शिकायला मिळतं, बरंच काही बघायला मिळतं आणि जग जवळ आलं आहे त्याच्यामुळे. पण तुमच्यासारखे वात्रट लोक असतात ना अनडिझर्विंग आणि ज्यांना नशिबाच्या जोराने, तू जे काय ते म्हणत होतीस ना तिला की काही लोकांच्या डोक्यावर गणपती बाप्पाचा असा वाकडा हात असतो, तुझ्या तर एकदम सरळ आहे आणि म्हणून तुला हे सगळं, तर तसे जे काही असतात ना अतिशहाणे, तर त्यांच्यामुळे हे सोशल मीडिया खराब झालं आहे. फक्त तुमच्यासारख्यांना दगडांना ना असं वेचून बाजूला फेकलं ना, काढलं ना की खूप छान होईल. छान सुंदर सोशल मीडिया, स्वच्छ यूट्यूब सुंदर यूट्यूब, स्वच्छ सोशल मीडिया सुंदर सोशल मीडिया. तर सोशल मीडिया बंद होण्याचं नाही, तुमच्यासारखे ना चंद डोक्याच्या मंद बाजूला झाले पाहिजे बास. आणि लोक असतात तर लोक बोलणारच, लोकांना तेच काम असतं, लोक बोलतातच वगैरे. लोक म्हणजे लोक कोण? लोक म्हणजे तुम्ही पण लोकच आहात. हां, त्या बाईला मला सांगायचं आहे गंजलेल्या लोखंडाला, तू कोण आहेस मग? तू पण तर लोकच आहेस. लोक म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आणि बाकीचे लोक असं आहे, तर तू पण कोणत्या तरी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीसाठी लोकच आहेस. लोक बोलतात, लोकांचं कामच आहे बोलणं वगैरे. तर मला कळतच नाही कोण लोक आहे ते, कुठल्या लोकांना ॲड्रेस करत असतात. म्हणजे मला खरंच कधी कधी असा प्रश्न पडतो की हे लोक सहज असं म्हणतात, सहज असं बोलतात की अरे हां यांच्या हातात मोबाईल आहे आणि फ्री आहे कॉमेंटिंग, तर कॉमेंट करतात आणि काही बोलतात आणि लगेच रिॲक्ट करतात आणि असं तसं. म्हणजे ह्यांना नक्की हवं आहे काय? की ह्यांनी जे काही चालवलं आहे, ह्यांनी जे काही हे करतायत, मग ते चूक असो बरोबर असो, लोकांनी काहीच बोलायचं नाही, कोणी काहीच बोलायचं नाही, कोणी रिॲक्ट करायचं नाही. करायचं तर फक्त चांगलं बोलायचं. जे लोक नाही बोलले तरी तुम्ही भासवता,
कारण तुमच्याकडे तो ऑप्शन आहे. आजकाल तुम्ही कॉमेंट होल्ड करू शकता, फिल्टर करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी करून तसंही तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करता. तर त्याच्यामध्ये आता काय गरज आहे ना. म्हणजे जेन्युइन जे फीडबॅक देणारे आहेत त्यांना राहू दे ना. असलं पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असतो. सगळं छान 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 बोललं तर मग इम्प्रूव्हमेंट कशी होणार. आणि सगळंच काही जे काही तुम्ही करता ते लोकांनी खपवूनच घेतलं पाहिजे. हा अट्टाहास का. जर लोकांना त्याच्यामध्ये एखादी गोष्ट नाही पटत आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. जसं तू बोललीस की मॅथ्सच्या बाबतीत हे स्टेटमेंट तुझं बरोबर होतं का. नाही. जशी तुझी भाषा आहे आणि पाणीवाली ती बरोबर आहे का. नाही. तुला हे मिळालं, भेटलं, सापडलं यातला फरक कळत नाही. हे तुला शिकून पण घ्यायचं नाही. जे आहे ते तसंच लोकांनी एक्सेप्ट करावं आणि तुमची खळगी भरत राहावी हीच तुमची अपेक्षा आहे का. सो असे एक ना अनेक प्रश्न मला अशा लोकांना विचारावेसे वाटतात की तुम्ही बोलता, लोक बोलतात, पण अरे ज्या माणसाला, जो माणूस तुमचं फालतू हे बघण्यामध्ये त्याच्या डोळ्यासमोर येऊन तुम्ही आदळता आणि त्यांना नाही बघायचं आहे किंवा त्यांना नाही पटत आहे तर त्यांनी बोलायचं पण नाही का. दिस इज नॉट राईट ना. दिस इज नॉट फेअर डूड. ग्रो अप. अगेन आणि गणपती बाप्पाचा वरदहस्त वगैरे हे तू बोलणारी कोण. ही इंटरव्ह्युअर, हिला काय माहिती की कोण किती धडपड करतंय, कोण किती डिझर्विंग आहे. पण हे लॉबी आणि ह्या लोकांचं जे काही ग्रुपिझम वगैरे आहे इंडस्ट्रीमधला त्याच्यामुळे कितीतरी डिझर्विंग मुलांना चान्सच मिळत नाही आहे. त्यात तुझं हे असं बोलणं की त्यांच्यावरती कृपा नाही आहे आणि हिच्यावरती सगळी भरमसाठ कृपा आहे. हे कृपा बिपा काय नाही आहे. हे सगळं चाटुगिरी ज्याला जमली ना तो बरोबर सर्वाईव्ह करतो त्यातला प्रकार आहे. पण शेवटी टॅलेंट आपता येत नाही. ते कुठे ना कुठे तरी मागे पडतंच. जरी तुमच्याकडे किती पैसा असला, किती इन्फ्लुएन्स असला, किती काही असलं तरी तुम्हाला तुमचं टॅलेंटच शेवटी कामी येतं. नाही तुम्हाला कोणी कितीही हे केलं, प्रमोट केलं किंवा किती काहीही केलं तर तुमच्यामध्ये अगर तुम में वो बात नहीं है, पब्लिक तुमको एक्सेप्ट नहीं करने वाले. आजकाल लोक खूप शून्य झाले आहेत. लोक खूप चूझी झालेली आहेत. हे मला तेव्हाही जाणवलं जेव्हा एकच कौरवचाच व्हिडिओ टाकलेला त्याने, ज्याच्यामध्ये तो कुठल्या तरी रेकॉर्डिंगला तिला घेऊन गेला आणि तिथे तिला गाणं म्हणायचं होतं. सो दॅट रोल वॉज डिमांडिंग सिंगर. लाईक त्या रोलची डिमांड होती की सिंगर असलं पाहिजे, ॲक्टिंगबरोबर सिंगिंग पण यायला पाहिजे. आणि मैनेला तर अजिबातच सिंगिंग येत नाही. त्याच्यामुळे ती एकदमच किती तिला ट्राय केलं तरी तिला ते गाताच येत नव्हतं. तिला तो सूरच पकडता येत नव्हता. पण तरी पण तिच्यावर प्रेशर आणून नाही रिटेकवर रिटेक. तर मला त्यावेळेला असं मनात विचार आला की जर एखादा रोल आहे, ठीक आहे ती ॲक्टिंग करते, बट नॉट एव्हरी रोल इज मेंट फॉर हर, राईट. काही रोल्स आहेत. आता जसं ह्या रोलमध्ये सिंगिंग, त्या ॲक्टरला सिंगिंग पण एक स्किल, एक ॲडिशनल हे होतं, त्या रोलची डिमांड होती. सो अशी कोणती तरी दुसरी व्यक्ती आला किंवा दुसऱ्या ॲक्टरला, दुसऱ्या चाइल्ड आर्टिस्टला तुम्ही आणू शकता जी ॲक्टिंग पण करू शकते, सिंगिंग पण करू शकते. मग अशा वेळेला त्या मायनावरती एवढा वेळ खर्ची घालण्यापेक्षा आणि ती त्या रोलला जस्टिफाय नाही करू शकत तरीही तिलाच दामटवण्यापेक्षा हे लोक का नाही दुसऱ्या कोणाला तरी ब्रेक देत, का नाही दुसऱ्या कोणाला तरी चान्स देत. आणि मग नंतर मग ते फसतं आणि मग ते इव्हेंच्युअली मग ते सगळाच फियास्को होतो आणि मग आपण म्हणतो की नाही जमलं, नाही जमत आहे, मराठी इंडस्ट्री मागे पडते. ते ह्याचमुळे जसं हिंदीमध्ये जे आपण म्हणतो ना की मोनोपली किंवा ह्या लोकांची लॉबी आहे, तसं हे मराठीमध्ये पण होऊ लागलं आहे. आणि जोपर्यंत टॅलेंटला वाव मिळत नाही तोपर्यंत आपल्या इंडस्ट्रीची ग्रोथ होणार नाही असं मला जेन्युइनली वाटतं. आणि ह्याचा नक्की विचार व्हावा. आणि तुम्हाला काय वाटतं याबाबत ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचं पॉडकास्ट खूप मोठं झालं. सगळं मनातलं, म्हणजे एक विषय आणि त्याच्यावरून जेवढं काही होतं ते सगळं मनातलं मी बोलून घेतलं आणि खूप विषयाला फाटे फुटले. सो आय होप यू अंडरस्टँड. आजच्यासाठी इतकंच. भेटू लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा.